जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। सुधारित खरीप पीक विमा योजना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। एल निनोमुळे यंदा कमी पावसाचे सावट असल्याने पीक विमा योजनेतील वगळलेले सर्व ट्रिगर लागू करण्याची मागणी होत असताना सरकारने यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच केवळ उत्पादकतेवरती आधारित म्हणजेच हंगामात एकदा पीक विमा भरपाई देणारी योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना विमा अर्ज दाखल करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। उपवासाच्या पदार्थांच्या दरामध्ये उसळी दिसून येते। भगरीचे दर दुप्पट झालेले असून साबुदाणा 15 रुपयांनी वाढलेला आहे। सोनम वांगचुक यांचे उपोषण 7व्या दिवशी सुद्धा सुरूच असून प्रकृतीमध्ये बिघाड झालेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्याच्या मागणीवरती ठाम आहे। राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा जोर असून आणखी 2 दिवस मुसळधार पाऊस। महामुंबईमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणासह पुणे सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सखल भागामध्ये पूर सदृश्य परिस्थितीचा वेधशाळेचा इशारा असून विमान रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होतोय। वाडेगावमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका बसत असून शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे। कंपनीवरती कारवाईची मागणी केली जाते। महान परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झालेला असून पिकांना नवसंजीवनी मिळालेली आहे। खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। हतनूर गोसी खुर्द धरणांचे दरवाजे उघडलेले असून मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलेले आहे। कोल्हापुरामध्ये 20 बंधारे गेले पाण्याखाली। जलसाठ्यामध्ये वाढ झालेली असून विदर्भामध्ये सुद्धा बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहे। जळगाव नाशिकमध्ये सुद्धा धुवाधार पर्जन्यवृष्टी। देशभरामध्ये दाखल झालेल्या मान्सूनने जनजीवन पूर्णतः चिंब केलेले आहे। गुजरात, ओडिशा आणि मध्य प्रदेश, ओडिशामध्ये सुद्धा दमदार पाऊस सुरू आहे। काटेपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 19.24% जलसाठा शिल्लक असून दमदार पावसाअभावी शेतकरी नागरिकांची चिंता वाढलेली आहे। सोयाबीन विमा हप्त्यापोटी हेक्टरी वाढले 58 रुपये। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोजावी लागणार जादा रक्कम। तसेच कापूस विमा हप्त्याच्या रकमेमध्ये 291 रुपयांची घट झालेली आहे। जुलै महिना उजाडलेला असून तरीसुद्धा 51 प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ 25.31% जलसाठा उपलब्ध आहे। नळगंगा प्रकल्पामध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध असून उर्वरित धरणांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे। खरीप हंगामामध्ये ज्वारीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवण्यात आलेली असून खामगाव जिल्ह्यामध्ये पेरा अत्यल्प आहे। अन्य पिकांना पसंती मिळते। एकाच वेळेस प्रमुख अन्नधान्य पीक आता उपेक्षित आहे। महिनाभरामध्ये खाद्य व्यवसाय परवान्यासाठी 42 अर्ज मागवण्यात आलेले आहे। FDAच्या धडक कारवाईचा हा धसका बसत असून परवाना नोंदणीसाठी वाढली लगबग। नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये एकाच दिवसात 1 TMCची भर पडलेली आहे। तरीसुद्धा साठा हा 14.1% आहे। घाटमाथ्यांवरती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून जलसाठा वाढीची अपेक्षा आहे। मालेगाव तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये पावसाची रिमझिम दिसून येते। पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे। चौदाने दाभाडी मंडळांमध्ये 20.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जूनअखेरीस 2326.5 हेक्टर कापूस लागवड करण्यात आलेली आहे। मालेगाव तालुक्यामध्ये फक्त 3475.8 हेक्टर खरीपाची पेरणी पूर्ण झालेली आहे। मका दुसऱ्या क्रमांकावरती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे जोरदार तर कुठे प्रतीक्षाच आहे। जुलैचा महिना सुरू झाला तरी नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे चित्र अद्याप सुद्धा असमतोल आहे। पूर्व भागामध्ये काही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून पेरण्यांना आता वेग आलेला आहे। मात्र पश्चिम भागामध्ये पावसाने दडी मारलेली आहे। खरीपाच्या पेरण्या लांबणीवरती पडलेल्या आहेत। शेतकरी वर्गाला जोरदार पावसाची आस ही कायम आहे। येवला, दिंडोरी, सिन्नर येथे अद्याप सुद्धा आवश्यक असलेला निर्माण न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। स्वाधार शिष्यवृत्ती एटीकेटीचा अडसर ठरतोय। अनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय। UGCच्या नियमांशी विसंगतीचा आरोप केला जातोय। मराठवाड्यामध्ये बळीराजा सुकावलेला असून पण जनजीवन खोळंबलेले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर संततधार। खरीपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळते। दुबार पेरणीचे संकट टळले। चिखलामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे।
त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत व्याज घेऊ नका. कर्जमाफी योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासनाचे आदेश देण्यात आलेले आहे. पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा भरण्यासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 8 फळपिके मृग बहारांमध्ये तर अंबिया बहारांमध्ये 7 फळपिकांसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे. मागील वर्षी 60% तर यंदा जून अखेर अवघ्या 15% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची एंट्री विलंबाने झालेली असून उशिरा सुरू झालेल्या पेरण्या आता आल्या वेग. जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झालेला असून 80% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. मात्र उत्पादन घटण्याची भीती कायम आहे. बळीराजा सुकावलेला असून कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस. आता ई चालानकडे दुर्लक्ष होणार. शासनाकडून नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. 45 दिवसांच्या आत दंड भरणे अनिवार्य असणार आहे, अन्यथा गाडी विकताना येणार अडचणी. मूग उडीदाच्या उत्पन्नावरती पावसाअभावी फिरले पाणी. खरीपाच्या केवळ 9% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. दमदार पाऊस नसल्याने लातूर जिल्ह्यामध्ये बळीराजा हवालदिल झालेले आहे. नांदेड जिल्हा बँकेच्या 11,166 कर्जदारांना मिळणार लाभ. 95,92 लाख रुपयांचा तपशील पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला आहे. 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केले जाणार माफ. समाधानकारक पावसाने चिंतेचे ढग ओसरलेले असून यंदा सोयाबीन पेरणीमध्ये वाढ झालेली आहे. कापसाचे क्षेत्र घटलेले आहे. जुलै महिना उजाडला तरी 14%च खरीप पेरा पूर्ण झालेला आहे. मूग उडीद घटणार असून 2 जुलैपर्यंत अवघ्या 87,500 हेक्टरवरती खरीप पेरणी. अनेक भागामध्ये पाऊसच नाही. 68 उपकेंद्रांमधून 249 मेगावॅट ऊर्जेची होणार निर्मिती. परभणीची सौरक्रांतीच्या दिशेने वाटचाल होते. पावसाची उघडीप. खरीपाची पेरणी 50%वरतीच रखडलेली असून अमरावती जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यात 70%पर्यंतच पावसाची नोंद झालेली आहे. पूर्वसूचना न देता धापेवाटचे पाणी वैनगंगेमध्ये सोडले तरी कसे? जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवरती. बॅरेज प्रकल्प अधिकाऱ्याकडे मागितला खुलासा. मोहाडी कृषी विभागामध्ये तूर बियाणे वाटपात भोंगळा कारभार दिसून येतोय. लॉटरी प्रक्रियेवरती संशय व्यक्त होत असून पात्र शेतकरी वंचित आहे. नागभीड परिसरातील घटना. महावितरणाचा शॉक बसतोय. सोलर लावून सुद्धा 21,000 रुपयांचे बिल दिलेले आहे. कार्यालयामध्ये चक्रा मारून सुद्धा अधिकारी लक्षच देईना. पावसाची रिपरिप सुरूच असून रस्त्यांवरती लाल चिखल होतोय. जोरदार बसणार तरी कधी? गडचिरोली जिल्ह्यामध्ये अल्प पावसामुळे धान रोवणीला वेगच येईना. आवत्या पेरण्या खोळंबल्याने शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले आहे. संततधार पावसाने दिलासा मिळतोय. कोरोचीमध्ये शेती कामे जोमामध्ये सुरू असून शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने लागवड केलेले धानाचे बियाणे अंकुरले असल्याचे दिसून येत आहे. धान रोवणी हंगामामध्येच रानटी हत्तींची दहशत दिसून येते. वन विभाग सतर्क मोडमध्ये. चांदाळा, विहीरगाव आणि गुरडगाव परिसरामध्ये हत्तींचा ठिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 दिवसांच्या पावसाने भरून निघाला बॅकलॉग. सरासरी 240.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 4 तालुक्यांमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिवृष्टी दिसून आलेली आहे. सालेकसा तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतीचे कामे झाली प्रभावित. खेंडा येथील मामा तलावातील सुपीक गाळ शेतामध्ये टाकला जातोय. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. शबरी घरकुल योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांचा शिरकाव केला जातोय. गोंडवाना गणतंत्र पार्टीने पत्रपरिषदेमध्ये केला आरोप. बळीराजा सुकावलेला असून 110 मंडळामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. 24 तासामध्ये जिल्ह्यात 23 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यवतमाळमध्ये 40 तर नेर तालुक्यामध्ये 54 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. काही भागांमध्ये पेरण्यांना आलाय वेग. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 600 कोटींची कर्जमुक्ती मिळणार. कर्जमुक्तीला अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा आकडा पोहोचला 66,000वरती. कर्जमुक्तीमधील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ह्या 5 जुलैला बँक आणि सोसायटी स्तरावरती लागणार आहे. यामध्ये विविध निकषांवरती आणखी काही शेतकरी बाद होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीला मुकावे लागण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कोल्हापुरामध्ये धुवाधार पाऊस झालेला असून एनडीआरएफ मैदानामध्ये उतरलेले आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असून राजारामपुरी, लक्ष्मीपुरी झाडे कोसळून 3 वाहनांचे नुकसान झालेले आहे. चहावाल्यांची सुद्धा सुटका. आणखी 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. हवामान खात्याचा हा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा मुक्काम कायम असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
चाकूर येथे वादळी पावसाचे तांडव सुरू असून अनेक संसार उघड्यावरती आलेले आहे. बेघर ग्रामस्थांनी घेतला दुसऱ्यांच्या घरांचा आसरा. लाखोंचे नुकसान झालेले असून सुदैवाने जीवितहानी नाही. वादळी पावसाने देवगडला झोडपलेले असून समुद्र खळवळलेला आहे. शेती पाण्याखाली गेली. गोठ्यांचे नुकसान. प्रशासनाकडून किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शिराळा तालुक्यासह धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. पाथरपुंज येथे 158 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. वारणा धरणातून विसर्ग केलाय कमी. मांगले सावर्डे पुलावरती पाणी. कराड पाटणमधील सलग 4 दिवसाच्या पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवित केलेल्या आहे. खरीप पेरणीला वेग आलेला असून शिवारामध्ये पेरणीची धांदल. रावेरामध्ये पावसाचा असमतोल असून निंभोरा परिसरामध्ये ओढ कायम आहे. रावेर तालुक्याची सरासरी 54.86%. केहराळे खानापूर मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली तर निंभोऱ्यामध्ये केवळ 6.75% पाऊस झालेला आहे. पडीक जमिनीवरती रोजगार फुलणार. महिला बचत गटांना जागा मिळणार. राजमाता जिजाऊ महिला समीक्षीकरण योजनेअंतर्गत 1 रुपयामध्ये भाडेपट्टा. निर्णयाचा फायदा. साक्री तालुक्यामध्ये महिनाभर उशिराने खरीप पेरण्यांना सुरुवात झालेली असून जून अखेर 25% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. 1,13,000 हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट असून घाई गडबडीमध्ये पेरण्या टाळा. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. चाळीसगाव भडगाव तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. जलसाठ्यासाठी मात्र प्रतीक्षा आहे. जूनमधील 26% पावसाची तूट भरून निघणार. भडगावमध्ये कपाशीची लागवड 63%वरती. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पामधून पाणी सोडले. 1,00,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग झालेला आहे. तापी नदीला पूर आल्याने सारंगखेड्याचे 2 आणि प्रकाशा बॅरेजचे 4 गेट उघडले. आणखी दरवाजे उघडले जाणार. शासकीय कांदा खरेदी 2,125 रुपये. तरीही शेतकऱ्यांचा ठेंगा. नाशिकमध्ये 0 प्रतिसाद मिळतोय. अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांकडे सरकारचा बफर साठ्यासाठी प्रयत्न. पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने सोयाबीन पेरणीस प्राधान्य मिळते. ट्रॅक्टरच्या पेरणीचे दर वाढलेले असून शेतकरी पारंपरिक पेरणी पद्धतीकडे वळालेला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची घोषणा करण्यात आलेली आहे. 26 दिवसांमध्ये 19 बैठका होणार. तब्बल 9,330 कोटींची EPF रक्कम दाव्याविना खात्यामध्ये पडू नये. देशभरातील 30.91 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये अडकलाय निधी. राज्यामध्ये संततधार पाऊस सुरू असून पुढील 48 तास मुसळधार पाऊस सुरू असणार. मंगळवारनंतर उघडीप मिळणार. महाबळेश्वरला सर्वाधिक 266 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. रिंग रोड परिसरामध्ये 16 तासांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांना आश्वासन मिळाले. मंत्री उदय सामंत यांनी घेतली आंदोलकांची भेट. फास्ट ट्रॅक बैठकीची त्यांनी ग्वाही दिली. PM किसान नमो योजनेमधून हजारो शेतकरी वंचित आहे. 2019 नंतर जमीन नावावरती झालेल्यांना समाविष्ट करण्याची मागणी केली जाते. अद्याप 201चा अहवालच नाही. भेसळ विरोधामध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई रखडलेली आहे. नगर जिल्ह्यामधील 1.33 लाख हेक्टरवरती खरीप पेरणी. कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. शेवगावमध्ये सर्वाधिक पेरा. भीज पावसामुळे खरीपाला आली जिवंत कळा. ओलाव्यामुळे सोयाबीन पेरणीला वेग आलेला असून शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावरती गर्दी होते. पेनमध्ये मुसळधार पावसाने भातशेती गेली पाण्याखाली. शहरातील अनेक दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये सुद्धा घुसले पाणी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सरकारी खरेदी दरामध्ये 13% वाढ झालेली असून प्रति क्विंटल 2,125 रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.